शेतकरी मित्रांनो, माझ्या हातामध्ये दिसतंय खोड आणि ह्या जमिनीमध्ये खोडं जागेवर ठेवलेले आहेत, पालापाचोळा जागेवर ठेवलेला आहे. ही SRT तूर शेती. भाऊ, या SRT तूर शेतीबद्दल काय सांगाल? काम कसं आहे? म्हणजे कामच नाही ना काही, दोघाला बी काही काम नाही, नवरा बायकोला दोघाला बी काही कामच नाही. बरं. एकदा ते टोकन केलं आपलं फवारा हाणला आपला चार्जिंगचा, झाले 2 गोष्टी असल्या की बस झालं. काय काय? एक चार्जिंगचा फवारा हां. आणि टोकन यंत्र, हे शेतीचं आपलं भांडवलच झालं इतकं. एवढ्यामध्ये हो बस, काय गरज बैल नाही. फाटा, बैल फौज नाही, फाटा, काही नाही, काही नाही, काही मजुरी. नाही. मजुरीचा तर इशेच नाही हो का, म्हणजे मजूर पहिल्यासारखं राहिलं नाही. काम खुरपं या वावर तुम्ही आणलं नाही, किती दिवस झाले? 2 वर्ष झालं खुरपच माहित नाही त्या घरच्याला कुठं ठेवले. बाईला खुरपंच माहित नाही कुठे 2 वर्ष झालं आणलंच नाही शेतात खुरपं. बरं. काय गरज त्याची, खुरपत नाही ना आणलं. आणि खुरपायला खूप मेहनत लागते. हो, बरोबर. कष्ट लागते. आणि जर अशी शेती होत असेल तर नक्कीच आपल्याला बऱ्यापैकी याचा विचार करायला हरकत नाही. जर बघत असाल तर जे काही बेड आहेत, हे बेड 2 वर्ष झाले केलेले आहेत. या बेडवरती मागच्या वर्षी तूर होती, आता तुरीची जागा बदलली. पुढच्या वर्षी या बेडवरती परत आता तूर होईल, बरोबर? हो बरोबर, 1 वर्ष सोडून. 1 वर्ष तर आता यांनी सोयाबीन काढलं, सोयाबीन नंतर आता इथं तूर होईल पुढच्या वर्षी. परत कापूस होईल. कापूस म्हणजे फेरपालट, फक्त बेड बदलायचे, पिकाची फेरपालट करायची. हा, पण बेड फोडायचा नाही. जर बघत असाल तर इकडे तुम्ही सोयाबीनचं खोड सुद्धा बघू शकता. हो. कशा प्रकारच्या रानामध्ये तुम्ही खोड आहे आपले सोयाबीनचं खोड सुद्धा. बरं, उत्पन्न कसं झालं सोयाबीनचं या रानामध्ये? उत्पन्न पहिल्यापेक्षा चांगले उत्पन्न. किती आलं तुम्हाला? आता बघा ना, आता म्हणजे एवढं एकरी नाही, पण सगळं 24 किलो आपली हे होती बघा, सोयाबीन 24 किलो. टोकलेली. हा. आता 3.5 पाऊण 4 एकर म्हणजे टोकलेलं सांगायला मी तुम्हाला. तर गेल्या वर्षी मला 24 किलोला 22 क्विंटल सोयाबीन झालं बघा. बरं. काय बरं ह्याच्या तिथं मशनी शेजारीच केले यायच्या. बरं, ते 22 क्विंटल ते झालं. बरोबर. आणि 19 क्विंटल तूर झाली आपल्याला. म्हणजे खर्च कमी झाला पण उत्पन्न वाढलं. हो. तर नक्कीच यांचा सविस्तर व्हिडिओ केलेला आहे. बघा, तुमचा परिचय आणि मोबाईल नंबर नक्की सांगा. माझं नाव केशव आसुरोबा गिराम, राहणार गोपेगाव, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. मोबाईल नंबर 9579082456. सविस्तर व्हिडिओ त्यांचा मी टाकतोच, तो तुम्ही नक्कीच बघा. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अजून क्लिअर होतील. तर भाऊंनी चांगली माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. थांबतो. राम राम. राम राम. राम. किती